मोठं उंचीवर नेण्याचं काम झी मराठीच्या माध्यमातून ज्यांनी केलं असे आदरणीय श्री श्रेयजित तळपते सर यांचं सुद्धा या ठिकाणी आपण ते या ठिकाणी नाहीयेत उपस्थित तरी सुद्धा त्यांची या ठिकाणी आठवण आल्याशिवाय राहणार नाही म्हणून श्रेयजी सरांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय। खऱ्या अर्थानं सामान्य कुटुंबातील मुलांना न्याय देण्याचं काम आणि जगभर त्यांना प्रसिद्ध करण्याचं काम ज्यांनी केलं असे श्रेयजी तळपते यांचा सन्मान। अथर्वची मम्मी ज्या मम्मीनं खऱ्या अर्थानं अथर्वला घडवलं आपलं लेकरू एकुलतं एक असून सुद्धा मुंबईपर्यंत अथर्व गेला आणि मग अथर्वची मम्मी यांचा सन्मान या ठिकाणी भव्य दिव्य असा सन्मान या ठिकाणी लोहारेच्या मातीमध्ये ग्रामस्थ मंडळ लोहारे यांच्याकडून या ठिकाणी आपला सन्मान सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी सन्मान करायचा आहे। आणि खऱ्या अर्थानं ज्या माऊलीनं हे स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न अथर्वनं पूर्ण केलं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करायचा आहे। यानंतर चल भावा सिटीत या कार्यक्रमामध्ये जे व्यक्तिमत्व लाखात शोभून दिसत होतं आणि त्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थानं आगळं वेगळं असा अभिनय करून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक वेगळ्या उंचीवर हा कार्यक्रम नेला अशा ऐश्वर्या मॅडम यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं असं या ठिकाणी आपल्याला विनंती करण्यात येत आहे। या ठिकाणी अतिशय मी आले मी जिंकलं मी पाहिलं आणि खऱ्या अर्थानं लाखात शोभून दिसणार हे व्यक्तिमत्व चल भावा सिटीत यातील त्या मॅडम या आपलं मनोगत व्यक्त करत आहे। नमस्कार बाई, मी ऐश्वर्या अडारकर आणि थँक्यू सो मच अथर्वची फॅमिली अथर्व आणि आदेश थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस। माझा जो शो मधला दुसरा टास्कच होता तो होता अथर्व बरोबर डेटचा टास्क आणि त्यात तरी मला खाऊ नव्हता घातलं पण जेव्हा आमचा शेवटचा दिवस होता मुंबई मॅन्शन सोडण्याच्या वेळी तेव्हा अथर्व मला म्हणालेला तू वाईला ये आणि तुला मी खाऊ घालतो कारण आपला डेटचा टास्क खराब झालेला आणि अरे तू बोलवलं तू मला खाऊ पण घातलं आणि त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलं सगळी सोय एकदम खूप मस्त होती आणि आज मटण त्यांनी मला खाऊ घातलंय सो त्यांनी त्याचा शब्द ठेवला आणि मला खूप मजा आली तुम्हाला सर्वांना इकडे भेटून आणि खूप छान वाटतं। थँक्यू।